तर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे पहलगाम अतिरेकी हल्ल्यात लष्कर ए तैयबा आणि TRF या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांसह 7 जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे। जम्मूच्या विशेष NI कोर्टात 1597 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। लष्कर ए तैयबा आणि TRF यांनीच पहलगाम हल्ल्याचा कट रचला आणि कटाच्या अंमलबजावणीत मदत केल्याचं आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे। पाकिस्तानात वास्तव्याला असलेल्या अतिरेकी हँडलर साजिद जटचा सुद्धा या आरोपींमध्ये समावेश आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी रामराजे शिंदे आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, अखेर चार्जशीट दाखल झालेला आहे। लष्कर ए तैयबा आणि TRF सह 7 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। काय अधिक तपशील आहे? बिलकुल 1597 पानांचं हे आरोपपत्र आहे आणि यामध्ये मुख्य म्हणजे की लष्कर ए तैयबा आणि TRF या पाकिस्तान मधल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यातल्या 7 सदस्यांच्या विरोधामध्ये ही चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। आणि जुलै 2025 मध्ये ऑपरेशन महादेवच्या दरम्यान काही अतिरेकी मारले गेले होते। त्याच्यामध्ये फैसल जट, सुलेमान शहा आणि हबीब ताहिर उर्फ जिब्रान हमजा अशा प्रकारचे यांचं नाव होतं। तर त्यांचा सुद्धा समावेश जे आहे ते या चार्जशीट मध्ये आहे। आणि अतिरेक्यांना आश्रय ज्याने दिलं होतं त्या परवेज अहमद आणि बशीर अहमद या दोन नायकांचा सुद्धा रामराजे शिंदे यांच्याशी आपला संपर्क नीटसा होऊ शकत नाही आहे। मात्र अतिशय महत्त्वाची बातमी आहे, पहलगाम प्रकरणी 7 जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले। चार्जशीट काय पहा, NI कोर्टात 1597 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। लष्कर ए तैयबा आणि TRF सह 7 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आलंय। लष्कर ए तैयबा आणि TRF यांनीच पहलगाम हल्ल्याचा कट रचला असं चार्जशीटमध्ये म्हणण्यात आलंय। ऑपरेशन महादेव दरम्यान मारलेल्या फैसल जट, जिब्रान हमजा अफगाणी यांचा सुद्धा आरोपींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या परवेज अहमद आणि बशीर अहमदचाही समावेश करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023, आर्म्स ॲक्ट 1959 आणि UAPA 1967 या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारताविरोधात युद्ध पुकारल्याबाबतची कलमही आरोपींवर लावण्यात आलेली आहेत।